नमस्ते. मैत्री बोधच्या ह्या परिवर्तन शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कित्येकदा असं होतं, की आपण जेव्हा आपल्या लोकांशी भेटतो, त्यांची जी वागणूक असते, ज्याप्रमाणे ते व्यवहार करतात आपल्याबरोबर, आपल्याला वाईट वाटतं किंवा काही परिस्थिती असतील आसपास आपल्या आजूबाजूला, त्याच्यामुळेही आपल्याला वाईट वाटतं. मग आजचा विषय काय आहे? आपण ह्या परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करू, की जेव्हा लोक अशी वागतात, आपण चांगले आहोत, पण त्यांचा व्यवहार आपल्याप्रती वाईट आहे, चुकीचा आहे, तेव्हा आपण काय करावं? आपण जेव्हा लोकांशी बोलतो, प्रेमाने, चांगलं सांगतो आपण, पण ती व्यक्ती जी आहे, ती कधी-कधी अशी आपल्याला वाटते, की चुकीचं करत आहेत. आपण प्रेमाने वागतोय, पण ते तिरस्काराने वागत आहेत. कधी रागाने बोलतात, कधी बोलतच नाहीत. आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो, तर ते म्हणतात, "तुम्ही उगाचच जास्त बोलत आहात किंवा तुम्हाला अहंकार आहेत." आणि जेव्हा आपण काहीच बोलत नाही, तेव्हा त्यांना वाटतं, की "अरे, तुम्ही बोलतच नाही. तुम्ही स्वतःला काही मोठे समजता." म्हणजे आपला कसलाही कशा प्रकारचाही व्यवहार असेल, त्यावेळेस त्यांना असं वाटतं, की तुमच्या मनात काहीतरी चुकीचं आहे किंवा तुम्ही कपटी आहात. तर आपण गोंधळून जातो अशा वेळेस. आपली अपेक्षा काय असते, की आपण जेव्हा प्रेमाने बोलतो, तेव्हा त्या व्यक्तीनेही प्रेमाने बोलावं. आपण जेव्हा आदराने बोलतो, तेव्हा त्या व्यक्तीनेही आपल्याशी आदरानेच बोलावे. ही अशी आपली अपेक्षा असते. आपण कुणाला शुभ दीपावली जरी म्हटलं आपण, त्या व्यक्तींचा रिस्पॉन्स असा आहे, की "काय विशेष आहे आज? इतकं चांगलं काही नाहीये." म्हणजे वाईट शक्ती आज पृथ्वीवरती येतात. नरक चतुर्दशी आहे. एक नकारात्मक दृष्टिकोन त्यांचा. मग अशा वेळेस आपण करायचं काय? कसं आपण आपण त्यांच्याशी कसं वागणूक करावी, हे समजून येत नाही. आता तुम्ही जेव्हा परिवर्तनाच्या यात्रेत आमच्याबरोबर चालत आहात, वाटचाल करत आहात, एक आध्यात्मिक यात्रा आहे. स्वतःला आपण एक व्यक्ती म्हणून घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा वेळेस मग अपेक्षा वाढतात आपल्या. आपण चांगलं वागतोय, मग समोरचा व्यक्तीही चांगलं वागावं, असं आपल्याला वाटतं. पण तसं होतं का? तर तसं नाही होत. मग कित्येकदा असं होतं, जेव्हा तुमची ही यात्रा सुरू होते, आध्यात्मिक यात्रा, सुरुवातीच्या काळातच जेव्हा सुरू होते, तेव्हा असं होतं, की तुम्हाला पटकन राग येतो. लवकर राग येतो, की "अरे, असं का वागतो? असं का बोलतो? मी व्यवस्थित बोलतोय, मग त्यांनी असं का करावं?" मग हा राग कधी-कधी अनावर होतो, की का म्हणून असं? मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे. मी चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय. तुम्हीही प्रेमाने बोला. ही अपेक्षा आपण ठेवतो, पण तसंच होतं का? तर नाही होत. ही सत्य परिस्थिती आहे. आपण जेव्हा ही वाटचाल पुढे चालू ठेवतो, तेव्हा मग आपल्याला हळू कळतं. ह्याचं सत्य कळतं रे. हे अशी लोकं का वागतात? कशाला वागतात? तर आपण आज हे समजून घेणार आहोत. तर आजचं सूत्र काय आहे? आजचं सूत्र आहे, की संसारी झाले, वाईट चांगले. संसारी झाले, वाईट चांगले. म्हणजे की संपूर्ण विश्व जे आहे ना, हे जग जे आहे, या संपूर्ण जगात सगळ्याच प्रकारचे अनुभव आहेत, सगळ्याच प्रकारचे व्यक्ती आहेत, वाईट आणि चांगले दोन्हीही. आपली जी समस्या आहे, ती अशी आहे, की आपण नेहमीच चांगल्याची अपेक्षा करतो. मी चांगला आहे, तर चांगलंच राहावं. आता इंद्रधनुष्य आहे, 7 रंग आहेत त्याच्यात. मग जीवनातही विविध प्रकारचे रंग आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या हातांची बोटंसुद्धा त्यांची त्यांचे आकार वेगवेगळे आहेत, एक समान नाही. तसंच जीवन आहे. मग आपल्याला असं वाटतं, की मी चांगलं वागतोय, तुम्ही चांगलं वागा. पण का? मी आदराने वागतोय, तुम्ही आदराने वागा. पण का? जीवनात सगळ्याच प्रकारची लोकं आहेत. तुम्ही खूप चांगलं काम करता जॉबमध्ये, तुम्ही खूप तुमची मेहनत घेतली त्यावेळेस, पण तरीसुद्धा तुम्हाला कामातून काढून टाकलं. हे होऊ शकतं. खूप लोकांबरोबर झालेलं आहे. तुम्ही जर कुणावर प्रेम केलं, तर तो व्यक्ती तुम्हाला सोडूनही जाऊ शकतो. हेही होऊ शकतं. किंवा आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो, ती मुलं मोठी होऊन असे होऊ शकतं, की तुम्हाला ते सोडतील सुद्धा. आदराने वागवणार नाहीत असंही होऊ शकतं.
महात्मा गांधींचं अगर आपण जर उदाहरण घेतलं इथे, तर त्यांनी अहिंसा शिकवली सगळ्यांना. ज्यांनी अहिंसा शिकवली आपल्याला, त्यांचा मृत्यू हिंसेमुळे झालेला. मग आपण काय अपेक्षा करावी आपल्या जीवनात, की आपण चांगलं करून आपल्यावर चांगलंच होईल असं नाही आहे. वाईटही होऊ शकतं. मग आपल्याला ह्या सत्याला आज स्वीकार करावा लागेल. ज्याचं सूत्र आहे, संसारी झाले वाईट चांगले, सगळ्याच प्रकारची लोकं आपल्याला भेटणार आहेत. हे सत्य स्वीकारा, ती परिस्थिती स्वीकारा आणि जीवनात पुढे वाटचाल करा. तुमची कर्तव्य तुम्ही पूर्ण करत राहा. न्यायपूर्ण, निष्ठेने तुमची कर्तव्य तुम्ही पूर्ण करा. हे सत्य स्वीकारा. वाईट चांगले, चूक बरोबर, ह्या गोष्टी, हे सत्य, ही लोक, विविधता, ह्यांना तुम्ही जेव्हा स्वीकार कराल, खरोखर तुमचं जीवन जे आहे खूपच सरळ होईल, सोपं होईल. या आठवड्यामध्ये तुम्ही ह्याच्यावरती विचार करा. आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन सूत्र घेऊन भेटू. काहीतरी नवीन शिकू आपण. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते.